नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सरळ मराठी या चॅनलमध्ये. आज आपण डॉमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी काय कागदपत्रे लागतात ते पाहणार आहोत आणि त्याचं ॲप्लिकेशन ऑनलाईन, ऑफलाईन कसं कुठे करायचं त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. सो डॉमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे एखाद्या देशाचे किंवा राज्याचे मूळ रहिवासी नागरिक आहोत हे दर्शवणारा दाखला. ह्याचा अर्थ असतो डॉमिसाईल सर्टिफिकेट. डॉमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागते. जसं की शाळेचे ॲडमिशन, कॉलेजचे ॲडमिशन किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी. पुढे आपण पाहणार आहोत, की डॉमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला काय कागदपत्रे लागतात. तर एकूण 8 कागदपत्रे लागतात. त्यामध्ये पहिल्यांदा ओळखपत्र. ओळखपत्रात ह्यापैकी कोणतंही मी दिलेले ह्यापैकी कोणतंही एक कागदपत्र तुम्हाला चालणार आहे. जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड, मनरेगा, जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे ओळखपत्र. दुसरं कागदपत्र तुम्हाला शाळा सोडलेल्याचा दाखला. तिसरं जन्माचा दाखला. चौथं वडिलांच्या शाळा सोडलेल्याचा दाखला. पाचवं स्वयंघोषणापत्र. स्वयंघोषणापत्र हे तुम्हाला जवळच्या सेतू कार्यालयात मिळून जाईल. रेशन कार्ड आणि 7वं म्हणजे पत्त्याचा पुरावा. पत्त्याच्या पुरावासाठी ह्या 10 तुम्हाला दिलेले गेले या 10 कागदपत्रांचा पर्याय आहे. यामधील किमान एक पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. जसं की पासपोर्ट, पाणी बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, मालमत्ता कर पावती आणि सातबाऱ्याचे उतारे. असं यापैकी कोणतंही एक कागदपत्र तुम्हाला पत्त्याचा पुरावा म्हणून द्यायचं आहे. 8वं म्हणजे पासपोर्ट साइज फोटो. तर तुम्हाला एक पासपोर्ट साइज फोटो तिथे द्यावा लागणार आहे. सो ही झाली कागदपत्रांची माहिती, की कोणते-कोणते कागदपत्र आपल्याला हे सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणार आहेत. आता यापुढे आपण जाणून घेऊ, की ह्याचं ॲप्लिकेशन आपल्याला कुठे द्यायचे आहे. ह्याचे ॲप्लिकेशन तुम्हाला 2 पद्धतीत करता येईल. एक म्हणजे ऑनलाईन आणि एक म्हणजे ऑफलाईन. ऑनलाईन तुम्हाला जी वेबसाईट मी समोर दिलेली आहे, आपले sarkar.mahaonline.gov.in त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन देऊन तुम्हाला डॉमिसाईल सर्टिफिकेट काढता येणार आहे किंवा ऑफलाईन जर करायचं असेल, तर तुमच्या जवळच्या, नजदीकच्या सेतू कार्यालयात जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन देऊ शकता. ते ॲप्लिकेशन दिल्यावर किंवा ऑनलाईन अप्लाय केल्यावर त्याची कालावधी 10 ते 15 दिवस आहे. ऑनलाईन जर तुम्ही ॲप्लिकेशन दिलं, तर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर 10 ते 15 दिवस ते कुरिअर केलं जातं. त्याचे काही चार्जेस असतात ते तुम्हाला पे करावे लागतात किंवा सेतू कार्यालयात दिल्यानंतर तिथे तुम्हाला ते 10 ते 15 दिवसात मिळून जाईल. आणि हे डॉमिसाईल सर्टिफिकेट हे कायम व्हॅलिड असतं. ह्याची कोणती मुदत नसते. हे कायम व्हॅलिड असतं. सो अशा प्रकारे आज मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, की डॉमिसाईल सर्टिफिकेटसाठी लागणारी कागदपत्र काय आणि त्याच्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन ॲप्लिकेशन देऊन ते कसं मिळवता येतं. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.